हे हडपसर येथील पुण्यातील घटना आहे. एका दिवसात एक फॅमिली उद्ध्वस्त झाली, पूर्ण होत्याचं नव्हतं झालं. ही गॅसमुळं ही आग लागली होती आणि गॅस चालू होता त्यामुळे. तर हे बघू शकता, आम्ही चाललो होतो बारामतीला. त्यावेळेस हडपसरच्या ब्रिजवरून आम्हाला हे दिसलं. तर खूप मोठी अशी भयानक आग लागलेली होती आणि 3-4 जणांनी नाही का तिथल्या फॅमिलीला सुखरूपपणे बाहेर पण काढलं. तुम्ही ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हे वाईट कृत्य बघून खूप खूप वाईट वाटलं. म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू म्हणजे काहीच राहिलं नाही घरामध्ये. सगळं खराब झालं घरामधलं आणि खूप मोठ्या प्रकारे जाळपोळ झालेलं आहे. आणि घरातल्या वस्तूंचं पण नुकसान वगैरे झालं. आणि काही लोकांनी तिथली फॅमिली जी होती तिथल्या 2-3 रूमला आग लागलेली होती आणि 2-3 म्हणजे त्या घरातली जी काही फॅमिली होती त्या फॅमिलीला यशस्वीपणे नाही का बाहेर काढलं, तिथनं सोडवण्यात आलं. तिथल्या लेकरांना 2-3 लेकरं होती त्यामध्ये आणि 2 मोठी माणसं होती आणि 2 बायका होता. तुम्ही इकडल्या अलीकडच्या कोपऱ्यामध्ये बघू शकता की लेकरांची कशी पळापळ चालली आहे ती. तर तिथूनच लेकरं बाहेर आली. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या मजल्यावरचं काय नाही, हे बघा तुम्ही. आता दुसऱ्या मजल्यावरती बघा, तिसऱ्या मजल्यावरून नाही का लेकरं पळत खाली आले आणि दुसऱ्या मजल्याच्या सीडीवरून उतरून आले. आणि काही लेकरांना सीडीच्या इथं आग लागल्यामुळे काय उतरता नाही आलं. तर ती जी लेकरं आहेत त्यांना तिथल्या माणसांनी साईड काढली आणि ही आग आहे ना खूप पसरत चालली होती. हे बघू शकता, तिसऱ्या मजल्यावरून एक माणूस खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे बघा, इकडं आता टीम गोळा झालेली आहे त्या लोकांना वाचवण्यासाठी. हे बघा, यशस्वीरित्या नाही का तिथल्या सगळ्यांना बाहेर काढलं. आणि हे बघा, ही लहान मुलगी आहे, ह्या मुलीला पण सुखरूप बाहेर काढलं तिथनं. मुलगी पण घाबरलेली काय नाही, ॲक्टिव्ह होती मुलगी. व्यवस्थितपणे ते खाली उतरले सगळे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला तिथून बाहेर काढलं. म्हणजे कोणाच्याही जीवाची हानी नाही झाली. फक्त लेकरं पण सुखरूप निघले. फक्त घरातल्या वस्तूंचं हे झालं असं.